तर ही थोडक्यात माहिती आहे ब्रॉनी वेअर यांच्या मरणाच्या दारातील 5 पश्चाताप या पुस्तकावर आधारित. हे पुस्तक लिहिलंय एका ऑस्ट्रेलियन नर्स ब्रॉनी वेअर यांनी, ज्यांनी ना अनेक वर्ष अगदी मृत्यूच्या जवळ असलेल्या लोकांची काळजी घेतली. तर या पुस्तकात त्यांनी काय मांडलंय? रुग्णांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांचे सर्वात मोठे पश्चाताप व्यक्त केले ना ते, आणि त्यातून आपल्याला काय शिकायला मिळतं हे सगळं खरंच आपल्याला विचार करायला लावतं की आपण आपलं आयुष्य जगतोय तरी कसं. ओके, तर मग पाहूया कोणते आहेत ते सर्वात महत्त्वाचे पश्चाताप जे त्यांच्या अनुभवातून समोर आले. पहिला, आणि हा सगळ्यात मोठा वाटतो अनेकांना, तो म्हणजे अरे यार, मी माझ्या मनाप्रमाणे स्वतःच्या स्वप्नांनुसार जगायला हवं होतं, इतरांच्या किंवा समाजाच्या अपेक्षांप्रमाणे नाही. हा विचार त्यांना खूप त्रास द्यायचा. दुसरा पश्चाताप होता कामाबद्दलचा. मी इतकं जास्त काम करायला नको होतं. कारण काय की कामामुळे कुटुंब, मित्र, अगदी स्वतःसाठी वेळच मिळाला नाही याची खंत होती. तिसरा म्हणजे भावना व्यक्त न करण्याचं दुःख. मी माझ्या भावना मोकळेपणाने बोलायला हव्या होत्या, त्याचं धाडस करायला हवं होतं. म्हणजे अनेकांनी प्रेम असो, राग असो किंवा नाराजी सगळं मनातच ठेवलं आणि त्याचा त्रास त्यांना नंतर झाला. चौथा पश्चाताप होता मित्रांबद्दल. अरे, मी माझ्या जुन्या मित्रांशी जास्त बोलायला हवं होतं, संपर्क ठेवायला हवा होता, कारण धावपळीत ना ते सगळे मित्र मागे सुटून गेले होते. आणि पाचवा, शेवटचा, मी स्वतःला जरा जास्त आनंदी राहू द्यायला हवं होतं. म्हणजे त्यांना खूप उशिरा कळलं की आनंद ही खरं तर एक निवड आहे, पण त्यांनी स्वतःला ती निवड करण्याची परवानगीच दिली नाही कधी. थोडक्यात हे अनुभव आपल्याला सांगतात, आयुष्य मर्यादित आहे, त्यामुळे नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आत्ताच जाणीवपूर्वक जगा.